नमस्कार सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान या प्रकरणास सुरुवात करणार आहोत. आत्तापर्यंतचा तुमचा प्रतिसाद हा खूप मोठ्या प्रमाणावरती मला भेटत आहे. त्यामुळंच आपण पुढील प्रकरणंसुद्धा एकापाठोपाठ घेत आहोत. तर चला तर मग आज आपण आपला महत्त्वाचा जो धडा आहे किंवा जे प्रकरण आहे ते म्हणजे धातू विज्ञान. आणि या धातू विज्ञानामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक आहेत ते आपण पाहणार आहोत. या धातू विज्ञान या प्रकरणामध्ये पहिला जो घटक आहे मित्रांनो, धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म, त्यानंतर धातूंचे रासायनिक गुणधर्म, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी, अधातूंचे रासायनिक गुणधर्म, आयनिक संयुगे, धातू विज्ञान आणि त्याच्या विविध ज्या संकल्पना आहेत या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर चला मग पाहूया कशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो धातू विज्ञान जो धडा आहे या धड्यामध्ये किंवा या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आणि इयत्ता 10वीच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला या रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी विचारल्या जातात. त्यामुळे तुम्हाला या प्रकरणाचा अभ्यास पुरेपूर करणे तेवढंच गरजेचं आहे. तर प्रथमतः तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की आपली पृथ्वी अंदाजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाली. निर्मितीपासून आजपर्यंत सतत विविध जडणघडण प्रक्रिया पृथ्वीच्या गर्भात आणि सभोवती होतच आहेत. त्यांचाच परिणाम म्हणजे विविध खनिजांची, द्रवांची आणि वायूंची उत्पत्ती. पहा, कधी झालेली आहे पृथ्वीची निर्मिती? तर 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली आहे. आणि तेव्हापासूनच त्या ठिकाणी होणारे विविध जडणघडण आणि त्या वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांमध्ये आपल्याला विविध खनिजांची, द्रवांची आणि वायूंची उत्पत्ती झाल्याची म्हणजे निर्मिती झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग ते वेगवेगळे जे धातू असतील, अधातू असतील, खनिजे असतील, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये करण्याची संधी मिळाली मित्रांनो. तर या ठिकाणी विचारल्याप्रमाणे जेव्हा आपणास अनेक गोष्टींचा अभ्यास एकत्रितपणे अथवा एकाच वेळी करावयाचा असतो तेव्हा आपण कोणत्या पद्धतीचा वापर करतो? कोणती पद्धत वापरतो मित्रांनो? ज्या वेळेसला आपल्याला अनेक गोष्टींचा अभ्यास करायचा आहे त्यावेळेसला आपल्याला एकाच वेळी करायचं आहे. मग त्यावेळेसला ज्याप्रमाणे आपल्याला या पुस्तकात दिल्याप्रमाणे आपण त्या घटकांचं काय करतो मित्रांनो? वर्गीकरण करतो. ज्याप्रमाणे तुम्ही इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहात, वर्गामध्ये गेल्यावरती ज्या वेळेसला तुम्हाला तुकडी अ, तुकडी ब अशा पद्धतीने तुमचं वर्गीकरण केलं जातं. किंवा शाळेमध्ये तुमचं वर्गीकरण करताना इयत्ता 9वी, इयत्ता 10वी किंवा इयत्ता 8वी अशा प्रकारे ज्याप्रमाणे वर्गीकरण केलं जातं त्याचप्रमाणे येथे सुद्धा काय केलं जातं मित्रांनो? वर्गीकरण केलं जातं. ज्याप्रमाणे ते कदाचित धातू असतील, अधातू असतील किंवा धातू सदृश घटक असतील अशा पद्धतीने त्याचं काय केलं जातं मित्रांनो? वर्गीकरण केलं जातं. आता पुढे म्हटलेलं आहे पहा, आपल्या सभोवताली असणारे अनेक पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या मूलद्रव्याच्या रूपात असतात किंवा त्यांच्या संयोगांनी तयार झालेले असतात. मूलद्रव्यांचे वर्गीकरण प्रारंभीच्या काळात त्यांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांनुसार धातू, अधातू आणि धातू सदृश या प्रकारांमध्ये करण्यात आले होते आणि आजही ते उपयोगात आहे. म्हणजे कोणत्या घटकांमध्ये त्याचं रूपांतर केलं होतं? कोणत्या घटकांमध्ये त्याची विभागणी केली होती? धातू, अधातू आणि धातू सदृश या प्रकारांमध्ये करण्यात आले होते आणि आजही ते उपयोगात आहे. मागील इयत्तेत तुम्ही त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे. या पाठांमध्ये त्याबद्दल आपण अधिक माहिती मिळवणार आहोत. आणि याचा अभ्यास आपण मागच्या एका प्रकरणामध्ये केला इयत्ता 9वीच्या. आणि त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे मित्रांनो? एकदम सखोल असा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. एक
मुद्दा खूप महत्त्वाचा आहे जो तुम्हाला मला नेहमी सांगावासा वाटतो. ज्या वेळेसला तुम्ही पुस्तकाचा अभ्यास करशाल मित्रांनो, त्यावेळेसलाच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील मित्रांनो. कारण की पुस्तकावरूनच इतर प्रकारची जी माध्यमे आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या नोट्स आहेत मित्रांनो, ह्या वेगवेगळ्या नोट्स या खरं तर पुस्तकावरून तयार होत असतात. त्यामुळे जर तुमचं पुस्तकच जर संपूर्ण तयार असेल किंवा संपूर्ण पुस्तकाची तयारी जर असेल मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच मी तुमच्यासमोर एका पुस्तकाच्या माध्यमातून नेहमीच शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. पुढील जो मुद्दा दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला, धातूंचे भौतिक गुणधर्म. आता धातूंचे भौतिक गुणधर्म कोणते आहेत? तत्पूर्वी तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. पहा, धातू व अधातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत? वेळ न घालवता आपल्याला पुढे त्यांनी धातू आणि अधातूंचे कोणते गुणधर्म आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करावायला सांगितलं आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये धातू आणि अधातू या दोघांचा फरक विचारला जातो किंवा धातूंचे गुणधर्म कोणते, मग ते रासायनिक असतील किंवा भौतिक गुणधर्म असतील, किंवा अधातूंचे गुणधर्म कोणते आहेत, मग ते भौतिक असतील किंवा रासायनिक गुणधर्म असतील. त्यामुळे त्यांच्या गुणधर्माचा परिपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी धातूंचे भौतिक गुणधर्म तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये धातू मुख्यत्वे स्थायू अवस्थेमध्ये असतात. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या अवस्थेमध्ये असतात? धातू मुख्यत्वे स्थायू अवस्थेत असतात. केवळ पारा आणि गॅलियम हे धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. पहा, जर तापमान थोडं फार वाढलं तर अशा तापमानाला पारा आणि गॅलियम हे जे दोन घटक आहेत, दोन धातू आहेत, ते कसे असतात मित्रांनो? द्रव अवस्थेमध्ये असतात. धातूंना चकाकी असते, हे लक्षात ठेवा. धातूंना काय असते मित्रांनो? चकाकी असते. वातावरणातील ऑक्सिजन आणि आर्द्रता तसेच काही क्रियाशील वायूंच्या सोबत धातूंच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन त्यांची चकाकी कमी होत असते. म्हणजे काय होतं मित्रांनो? बऱ्याच वेळेसला साधं सोनं जरी आपण गृहीत धरलं तर सोन्यावरती सुद्धा काही वर्षांनंतर त्या ठिकाणी असणारी जी चकाकी आहे मित्रांनो, ती चकाकीसुद्धा कमी प्रमाणामध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे एखादा साधा आपण हंडा घेतला विचारामध्ये, ॲल्युमिनियमचा असेल किंवा वेगवेगळ्या धातूंचा असेल, ॲल्युमिनियम किंवा चांदी असेल किंवा तांबे असेल, तर तांब्याचा हंडा आपण विचारात घेतला आणि तो हंडा नवीन असतो, त्यावेळेसला त्याची चकाकी ही काहीतरी वेगळीच असते मित्रांनो. परंतु काही वर्षानंतर ज्या वेळेसला आपण तो हंडा पाहू त्यावेळेसला त्याचा जो कलर आहे मित्रांनो, त्याच्यावरती वेगळा थर साचल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजेच त्याची चकाकी काय होते मित्रांनो? कमी झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. आपल्याला माहीत आहेच की धातूंमध्ये तन्यता आणि वर्धनीयता हे गुणधर्म आहेत. लक्षात ठेवायचं, धातूंमध्ये असणारे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. तन्यता आणि वर्धनीयता हे धातूंमध्ये असणारे अतिशय महत्त्वाचे गुणधर्म आहेत. या ठिकाणी तुम्हाला ते दाखवलेले आहेत, तन्यता आणि वर्धनीयता. तसेच सर्व धातू हे उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक असतात. सर्वच धातू साधारणपणे कठीण असतात, परंतु गण एक मधील अल्क धातू उदाहरणार्थ लिथियम, सोडियम तसेच पोटॅशियम हे मात्र यास अपवाद आहेत. पहा, लक्षात ठेवा, सर्व धातू कसे आहेत मित्रांनो? कठीण आहेत. परंतु जी आपला गण आहे, पहिला गण आहे, त्या पहिल्या गणामध्ये असणारे जे त्यात अल्क धातू आहेत त्याच्यामध्ये लिथियम येतो, सोडियम येतो तसेच पोटॅशियम हे काय आहेत मित्रांनो? त्याला अपवाद आहेत. हे धातू खूप मऊ असल्याने ते सुरीने सहज कापता येतात. पहा, हे धातू कसे आहेत मित्रांनो? अतिशय मऊ आहेत आणि ते सहज आपण काय करू शकतो? ज्याप्रमाणे आपण तुमच्या वाढदिवसाचा तुम्ही केक कापता, त्याचप्रमाणे सुरीने तुम्ही सहज हे घटक काय करू शकता मित्रांनो? कापू शकता. जे लिथियम असेल, सोडियम असेल किंवा पोटॅशियम असेल, तशा पद्धतीने आपल्याला, किंवा ज्याप्रमाणे एखादा साबण असतो, साबण आपण जो वापरतो, त्या साबणाच्या प्रमाणे खरं तर यांचं स्ट्रक्चर असतं. पहा, धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो. उदाहरणार्थ टंगस्टन धातूचा द्रवणांक सर्वात उच्च 3422 अंश सेल्सिअस एवढा आहे. पहा मित्रांनो, त्याचा द्रवणांक आणि उत्कलनांक म्हणजे त्यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण?
मेल्टिंग पॉईंट म्हणतो आणि दुसरं त्याला काय म्हणतो मित्रांनो, बॉइलिंग पॉईंट म्हणतो. ह्या सगळ्या अभिक्रिया तुम्हाला इयत्ता 11वी-12वीमध्ये पूर्णतः अभ्यासायच्या आहेत मित्रांनो, कारण की यांचा अभ्यास पुढे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये आहे. केमिस्ट्री नावाच्या विषयामध्ये तुम्हाला या सर्वांचा अभ्यास सखोलपणे करायचा आहे. या केमिस्ट्री नावाच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला ह्या सर्व अभिक्रिया असतील त्या कशा येतात याची प्रॅक्टिकलसुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी करायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला मेल्टिंग पॉईंट असेल, त्यालाच आपण त्या ठिकाणी मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट म्हणू, किंवा द्रवणांक आणि उत्कलनांक काढायलासुद्धा त्या ठिकाणी आहे. तर त्याच्यामधीलच टंगस्टन हा जो धातू आहे त्याचा द्रवणांक किती आहे मित्रांनो, 3422 अंश सेल्सिअस एवढा आहे. तर त्या उलट सोडियम, पोटॅशियम, पारा, गॅलियम या धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे खूप कमी आहेत. पहा, कोणाचे कमी आहेत मित्रांनो, सोडियम, पोटॅशियम, पारा, गॅलियम या धातूंचे द्रवणांक कसे आहेत मित्रांनो, खूपच कमी आहेत. म्हणजे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे आहेत मित्रांनो, खूपच कमी आहेत. पहा, काही धातूंवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो, याला आपण नादमयता असे म्हणतो. असे धातू नादमय धातू म्हणून ओळखले जातात. पहा, लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेसला काही धातूंवर जर आपण आघात केला तर त्यांच्यापासून काय तयार होतो मित्रांनो, ध्वनी तयार होतो, म्हणजे त्याला साऊंड म्हणतो आपण. आणि हा साऊंड जर तयार झाला मित्रांनो तर त्या धातूंना आपण काय म्हणत असतो, नादमय किंवा नादमय साऊंड म्हणतो, किंवा एक प्रकारचा साऊंड तयार करतो, म्हणून त्याला नादमय धातू असे म्हटले जाते. आता पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो, हे सर्व जे गुणधर्म होते हे धातूंचे गुणधर्म होते. लक्षात ठेवा, धातूंचे वेगवेगळे गुणधर्म तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. धातूंचे भौतिक गुणधर्म लिहा, 2 मार्क्सला तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न असू शकतो. किंवा तुम्हाला असा सुद्धा प्रश्न असेल, अधातूंचे भौतिक गुणधर्म लिहा. आता भौतिक गुणधर्म धातू आणि अधातू यांचे विरुद्ध आहेत, हे सुद्धा तुम्हाला समजणे गरजेचं आहे मित्रांनो. धातू आणि अधातूंचे जे गुणधर्म आहेत ते वेगवेगळे आहेत आणि ते कसे आहेत ते आपण येथे पाहूयात. आता अधातूंचे गुणधर्म आपण अभ्यास करूया. अधातूंचे गुणधर्म, आता इथे पहा, तुम्हाला अधातूंचे गुणधर्म त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता अधातूंचे गुणधर्म काय आहेत, तर त्यामध्ये पहा, अधातूंच्या गुणधर्मांचा विचार करता काही अधातू हे स्थायू तर काही अधातू हे वायू अवस्थेत असतात. पहा, म्हणजे अधातूंचा जर आपण विचार केला मित्रांनो, पहा, तर आपल्याला काय पाहायला भेटतं, तर काही धातू कसे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. पहा, काही धातू कसे आहेत मित्रांनो, हे स्थायू तर काही कसे असतात मित्रांनो, वायू अवस्थेमध्ये असतात. तर धातू कशा असतात मित्रांनो, शक्यतो स्थायू अवस्थेमध्ये असतात. आपण त्याचा अभ्यास केला. यास फक्त एकच या ठिकाणी जर पाहिलं तर एकच फक्त धातू काय आहे मित्रांनो, अधातू अपवाद आहे. आणि तो अधातू कोणता आहे मित्रांनो, ब्रोमीन आहे. आणि तो कशामध्ये असतो मित्रांनो, द्रव अवस्थेमध्ये असतो. लक्षात घ्या, अधातूंच्या गुणधर्माचा विचार करता आपल्याला काय भेटतात, अधातू हे कशामध्ये असतात, स्थायू तर काही कशामध्ये असतात, वायू अवस्थेत असतात. यास फक्त एक अधातू हा अपवाद आहे आणि तो कोणता आहे मित्रांनो, ब्रोमीन आहे. तो कोणत्या अवस्थेमध्ये असतो, तर द्रव अवस्थेमध्ये असतो. तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, वेगळा शब्द ओळखा. यामध्ये MPSC सारख्या परीक्षा असतात किंवा ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा हा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो, वेगळा शब्द कोणता, कारण की ब्रोमीन हा द्रव अवस्थेमध्ये असतो त्या ठिकाणी अधातू. पहा, अधातूंना चकाकी नसते, परंतु आयोडीन यास अपवाद आहे, कारण त्याचे स्फटिक हे चमकदार असतात. अधातूंना कठीणपणा नसतो. अपवाद हिरा आहे, जो कार्बनचे एक अपरूप आहे. हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. पहा, हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की काही अधातूंना काय आहे मित्रांनो, कठीणपणा आहे. त्याच्यामध्ये केवळ कोणता घटक म्हटलंय त्यांनी, हिरा म्हटलंय. शक्यतो अधातू कसे असतात मित्रांनो, कठीण असतात का, नसतात. धातूंना कठीणपणा नसतो. त्यामध्ये अपवाद फक्त एकच आहे, तो म्हणजे कोणता आहे, तर हिरा आहे. हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. अधातू विद्युतचे व उष्णतेचे दुर्वाहक असतात. ग्रॅफाइट हे कार्बनचे अपरूप विद्युत सुवाहक असल्याने अपवाद ठरते. पहा, ग्रॅफाइट हे काय आहे मित्रांनो, कार्बनचे अपरूप आहे आणि ते कसे आहे मित्रांनो, विद्युत सुवाहक असल्याने अपवाद आहेत. लक्षात ठेवा,
अधातू काय आहेत मित्रांनो, उष्णतेचे आणि विद्युतचे काय आहेत मित्रांनो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. काय आहे ते, दुर्वाहक आहेत. आणि धातू काय आहेत मित्रांनो, धातू काय असतात, आपण याचा अभ्याससुद्धा केलेला आहे. धातू काय असतात मित्रांनो, उष्णता आणि दुसरं जर पाहिलं विद्युत, यांचे कसे असतात मित्रांनो, सुवाहक असतात. सुवाहक. आणि हे कसे आहेत मित्रांनो, दुर्वाहक आहेत. लक्षात घ्या. त्याला फक्त एकच अपवाद आहे, त्याचं नाव आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइट हे कार्बनचे अप्रूप विद्युत सुवाहक असल्याने अपवाद ठरते. सर्व मुद्दे खूप अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो, आणि ते प्रत्येक मुद्दा तुम्हाला समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. पहा, आता पुढचा तुम्हाला खूप महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे. धातूंचे रासायनिक गुणधर्म दिलेले आहेत मित्रांनो. पहा, एकतर परीक्षेमध्ये तुम्हाला भौतिक गुणधर्म असतील किंवा रासायनिक गुणधर्म असतील मित्रांनो, आणि त्या रासायनिक अभिक्रिया तेवढ्याच महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहेत. हे पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने त्या रासायनिक अभिक्रिया आहेत ते सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर चला मग पाहूया, धातूंचे जे गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म काय आहेत ते पाहूयात. पहा, तर त्यामध्ये सांगितलं आहे, पहा मित्रांनो, धातू हे क्रियाशील असतात, ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात व त्यांचे धनभारित आयन होतात, म्हणून त्यांना विद्युत धन मूलद्रव्यही म्हटले जाते. लक्षात घ्या, काय गमावतात धातू, इलेक्ट्रॉन काय करतात, गमावतात, म्हणजे ते दुसऱ्याला देतात. लक्षात ठेवायचं. काय करतात धातू, हे क्रियाशील असतात, ते सहजपणे स्वतःचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात आणि स्वतःचा जो भार आहे त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय करतात, ते गेन करतात, म्हणजे धनभारित आयन होतात. म्हणूनच त्यांना विद्युत धन मूलद्रव्यही असे म्हटले गेलेले आहे. आता तुम्हाला पुढे या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहा, माहीत आहे का तुम्हाला, जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक असतात ते बहुधा विद्युत सुवाहकही असतात. याचप्रमाणे उष्णतेचे दुर्वाहक हे विद्युत दुर्वाहक असतात. यास अपवाद हिरा आहे, तो विद्युत दुर्वाहक असतो, पण तो कसा आहे मित्रांनो, उष्णतेचा सुवाहक आहे. लक्षात घ्या, जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत ते बहुधा विद्युत सुवाहकही असतात, म्हणजे ते उष्णतेचे आहेत तेच विद्युत असतात, आणि जे दुर्वाहक असतात ते उष्णतेचे दुर्वाहक असतात तेच विद्युत दुर्वाहकही असतात. त्याला फक्त एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे हिरा आहे. हिरा काय आहे मित्रांनो, हिऱ्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही, परंतु हीट काय होते मित्रांनो, त्याच्यामधून पास होते, म्हणजेच तो विद्युत दुर्वाहक आहे, पण तो उष्णतेचा काय आहे, सुवाहक आहे. लक्षात ठेवायचं, उष्णतेचा काय आहे मित्रांनो, तो सुवाहक आहे. आता तुम्हाला पुढे एक कृती दिलेली आहे मित्रांनो, ती करून पहा असे म्हटलेले आहे. तर पाहूयात, या कृती तुम्हाला नक्कीच तुमच्या शाळेमध्ये नक्कीच घेतल्या जातील. त्यामध्ये पहिलं म्हटलेलं आहे, पहा, साहित्य. कोणकोणते साहित्य वापरलं आहे मित्रांनो, आपल्या परिचयाचंच संपूर्ण साहित्य आहे. त्याच्यामध्ये चिमटा, सुरी, बर्नर इत्यादी साहित्य तुम्हाला वापरायचं आहे. त्याच्यामध्ये रासायनिक पदार्थ कोणते कोणते वापरायचे ते सुद्धा पाहून घ्या. त्याच्यामध्ये आहे ॲल्युमिनियम आहे, तांबे आहे, लोखंड आहे, शिसे, मॅग्नेशियम, जस्त आणि सोडियम इत्यादींचे काय घ्यायचे आहेत मित्रांनो, तुम्हाला नमुने घ्यायचे आहेत, म्हणजे छोटेसे तुकडे घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, नमुने म्हणजे काय, तर छोटासा तुकडा जो फक्त तुम्हाला त्या अभिक्रियेसाठी आवश्यक आहे. पुढे पहा, तुम्हाला सांगितलं आहे, पहा, एक महत्त्वाची टिपसुद्धा दिलेली आहे. सोडियमचा वापर शिक्षकांच्या उपस्थितीत काळजीपूर्वक करावा. तो का करावा मित्रांनो शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये, कारण की सोडियम हा अतिशय ज्वलनशील आहे मित्रांनो, आणि तो पटकनी पेट घेतो. मग अशा वेळेसला विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला टिप दिलेली आहे. कारण की सोडियम कसा आहे मित्रांनो, ज्वलनशील आहे, तो लवकर काय घेतो, पेट घेऊ शकतो. पहा, आता कृती काय काय दिलेली आहे, या कृतीसुद्धा तुम्हाला शाळेमध्ये करून घेतल्या जातील. पहा, वरीलपैकी प्रत्येक धातूचा काय घ्यायचा आहे तुम्हाला, नमुना चिमट्यामध्ये धरून त्यास बर्नरच्या ज्योतीवर धरा. म्हणजे काय करायचं आहे, एक चिमटा घ्यायचा, ज्याप्रमाणे आपण चिमटा वापरतो, तर चिमट्यामध्ये काय करायचं आहे, तो पकडायचा, आणि चिमटासुद्धा तो आपल्या रासायनिक जी लॅबोरेटरी आहे किंवा लॅब म्हणतो आपण त्याला, प्रयोगशाळा, त्याच्यामधला चिमटा वापरायचा आहे. असा मोठा कोणताही चिमटा वापरायचा नाही आहे, छोटा एक चिमटा असतो त्यांचा. त्या चिमट्यामध्ये तो काय करायचा आहे, तो धातूचा जो तुकडा आहे मित्रांनो, तो काय करायचा आहे, धरायचा आहे. आणि तो कशावरती धरायचा, नंतर त्यांनी म्हटलेलं आहे, पहा या ठिकाणी, आणि बर्नरच्या ज्योतीवरती, म्हणजे इथे तुम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे, म्हणजे हे बर्नर दाखवलं आहे आणि हा धातूचा इथे काय आहे, तुकडा धरलेला आहे. कोणता धातू सहजपणे पेट घेतो,
पेटल्यावर धातूचा पृष्ठभाग कसा दिसतो? धातू ज्योतीवर जळत असताना ज्योतीचा रंग कोणता होतो? म्हणजे ज्योतीचा रंग कसा होतो ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. कदाचित त्या ठिकाणी लक्षात घ्या, त्या ज्योतीचा रंग एक तर निळा होऊ शकतो, लाल होऊ शकतो किंवा इतर सुद्धा कलर त्या ठिकाणी तयार होतात. मग तो धातू कोणता आहे? या धातूवरती त्या ठिकाणी तयार होणारा जो कलर आहे किंवा तो रंग आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. या रासायनिक अभिक्रिया आहेत मित्रांनो. या अभिक्रिया तुम्हाला प्रात्यक्षिकाच्या रूपात किंवा प्रॅक्टिकलच्या रूपामध्ये सायन्सला ज्या वेळेसला तुम्ही प्रवेश घेशाल तुम्हाला नक्कीच त्या अभ्यासायला भेटतील. या सर्व रासायनिक अभिक्रिया आम्ही स्वतः अभ्यासल्या आहेत, विद्यार्थ्यांकडून करून घेतलेल्या आहेत. पहा, तर त्या ठिकाणी पुढे दिलेलं आहे. पहा मित्रांनो, धातूंच्या ह्या ज्या अभिक्रिया आहेत, आता ह्या आपला जो बेसिक पार्ट होता, आता धातूंच्या अभिक्रिया कशा आहेत आणि या अभिक्रिया कशा पद्धतीने होतात ते तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. पहा, आता धातूंच्या अभिक्रिया याच्यावरती मित्रांनो तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनला प्रश्न असण्याची दाट शक्यता आहे. याच्यामधील एखादी तरी अभिक्रिया तुम्हाला बोर्ड एक्झामला ही असतेच. लक्षात घ्या, धातूंची जी वेगवेगळ्या अभिक्रिया आहेत त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया तुम्हाला ह्या विचारल्या जातात. लक्षात घ्या, तर धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया किंवा धातूंच्या ज्या अभिक्रिया आहे त्याच्यामध्ये धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी जी अभिक्रिया आहे ती आपल्याला पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, बेसिक पार्ट कोणता आहे? ऑक्सिजन आपण कोणत्या लेटरने डिनोट करतो किंवा कोणत्या लेटरने दाखवतात? तर O2 म्हणजे काय म्हणतो मित्रांनो? आपण त्याला ऑक्सिजन म्हणतो. लक्षात घ्या. तर पहा, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, धातूंना हवेमध्ये तापविले असता हवेतील ऑक्सिजनशी ते संयोग पावतात व धातूंच्या ऑक्साईडची निर्मिती होते. सोडियम आणि पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू आहेत. कक्ष तापमानाला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजनसोबत संयोग पावतो आणि सोडियम ऑक्साईड तयार होते. लक्षात ठेवा. आता आपण याच्यावरतीच पाहिलं, आता प्रयोगामध्ये सोडियम आणि पोटॅशियम तुम्हाला वरती सांगितलं होतं की सोडियम जो मेटल आहे तो वापरताना शिक्षकांपुढेच कृती करा. त्याचं कारण काय आहे? तर तो कसा आहे मित्रांनो? क्रियाशील धातू आहे, तो लवकर पेट घेतो. त्याने म्हटलेलं आहे, पहा, कक्ष तापमानात सोडियम धातू हवेतील ऑक्सिजनसोबत काय होतो? संयोग पावतो. म्हणजे तो कक्ष म्हणजे कमी तापमानाला सुद्धा काय घेतो मित्रांनो? त्याची अभिक्रिया चालू होते, ती रिॲक्शन चालू होते. कोणाची? सोडियमची. आता इथे तुम्हाला सोडियमची रिॲक्शन दिलेली आहे. पहा, सोडियम कोणत्या लेटरने डिनोट करतो मित्रांनो? आपण Na. आता इथे Na म्हटलेलं आहे, परंतु लक्षात ठेवा, आपल्याला रासायनिक अभिक्रिया नेहमी काय करायची असते मित्रांनो? बॅलन्स करायची असते. त्यालाच आपण काय म्हणतो? संतुलित करायची असते. म्हणून किती म्हटलं त्यांनी? 4Na. आता S म्हणजे काय आहे मित्रांनो? S म्हणजे Sचा अर्थ काय होतो? सॉलिड. प्लस काय घेतलं मित्रांनो? इथे पहा बरं, ऑक्सिजन घेतलेला आहे. ऑक्सिजन ह्या दोघांची ज्या वेळेसला अभिक्रिया होते ना, आता ती संतुलित कशी करायची ते सांगतो. पहा, तुम्हाला लक्षात घ्या, हे जर समजलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी रिॲक्शन समजेल. आता इथे जे उत्तर आलेलं आहे किंवा जी रिॲक्शन भेटलेली आहे मित्रांनो, ती कशी येते ते सुद्धा लक्षात ठेवा. बॅलन्स करणे म्हणजे काय? तर ज्या वेळेसला आपल्याला हे भेटतं, या ठिकाणी सुद्धा आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन भेटली पाहिजे, जी इयत्ता 9वीमध्ये तुम्ही अभ्यासलेली आहे तीच इथे पहा. आता इथे पहा, ऑक्सिजन किती आहेत मित्रांनो? 2 आहेत. इथे सोडियम किती आहेत मित्रांनो? 4 आहेत. आता पहा काय करायचं आहे, आपल्याला काय भेटतं? सोडियम आणि इकडे काय आहे? ऑक्सिजन. म्हणून काय भेटतं? दोघांची अभिक्रिया जर झाली तर आपल्याला त्या ठिकाणी काय पाहायला भेटतं? काय भेटेल पाहायला मित्रांनो? या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहा, धातूंचे काही ऑक्साईड पाहायला भेटतात. म्हणजे त्यालाच काय म्हटलं त्यांनी? सोडियम ऑक्साईड म्हणतो आपण त्याला. ते कसं भेटतं? तर पहा, इथे त्याला कसं लिहितात? 2Na2O काय म्हटलं त्यांनी, आणि इकडे S म्हटले. आता S म्हणजे काय मित्रांनो? S म्हणजे काय? तर त्याला सॉलिड म्हणतो. आता इथे पहा, आपण इथे जे 4 होते ना, 4 ते इथे सुद्धा आलेले आहेत का चेक करू. 2 गुणिले काय करायचे असतात? इथे हे 2 करायचे असतात. म्हणजे काय? हे 2 हे पुढे असतात. हे 2 म्हणजे 2 सोडियम पण आहेत, 2 ऑक्सिजन पण आहेत. आणि हा खालचा जो 2 असतो ना, हा 2 म्हणजे याला दोघांचा काय करायचा असतो? गुणाकार करायचा असतो. म्हणजे 2 गुणिले 2 किती झाले आपले? 4. आणि 2 हा ऑक्सिजन आहे, हा 2 ऑक्सिजन ह्या 2 बरोबर काय होतो? अभिक्रिया होते. म्हणजे लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो पहा तुम्हाला काय करायचं आहे. इथे सुद्धा 4 सोडियम आहेत. ओके, त्याला काय घेतले? 2 ऑक्सिजन. आणि ही रिॲक्शन भेटली. हा जो वरचा 2 आहे ना इथला, हा या खालच्या 2ला गुणिले असतो. म्हणजे 2 आणि 2 किती झाले? या झाले का 4.
झाली का 4 सोडियम, आणि हा जो 2 असतो हा याला सुद्धा काय असतो मित्रांनो गुणिले असतो ऑक्सिजनला, म्हणजे 2 ऑक्सिजन. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे होतं आपल्याला O2, म्हणजे आलं का आपल्याला O2, 2 O2 म्हणजेच हे 2 ऑक्सिजन. झाली रिॲक्शन बॅलन्स. ही रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करता आली पाहिजे. त्याचप्रमाणे पुढे दिलेलं आहे पहा तुम्हाला, हवेत उघडा ठेवल्यानंतर सोडियम धातू सहज पेट घेतो, त्यामुळे प्रयोगशाळेत तसेच इतर ठिकाणी होणारा अपघात टाळण्यासाठी तो केरोसिनमध्ये ठेवतात. काही धातूंचे ऑक्साईड हे पाण्यात द्रावणीय आहेत, त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्क तयार होते, आणि त्या ठिकाणी अल्कली म्हटलेलं आहे पहा तुम्हाला. तर लक्षात घ्या मित्रांनो, हवेत उघडा ठेवल्यावर सोडियम धातू काय घेतो मित्रांनो, सहज पेट घेतो. पहा हवेत बरोबर त्याची काय होते मित्रांनो, रिॲक्शन होते. काय होते मित्रांनो, रिॲक्शन होते. मग त्यांनी म्हटलेले पहा इथे जो घटक आपल्याला भेटला आहे तो इथे वापरला आहे पहा त्यांनी, Na2O म्हटलेलं आहे त्यांनी. Na2 म्हणजे काय, Na म्हणजे सोडियम. लक्षात ठेवा Na म्हणजे काय असतं, सोडियम. आता Na2O म्हणजे काय, तर सोडियम ऑक्साईड. O म्हणजे ऑक्सिजन आहे म्हणून त्याला काय म्हटलं त्यांनी, सोडियम ऑक्साईड म्हटलेलं आहे. तर सोडियम ऑक्साईडची अभिक्रिया कोणाबरोबर झालेली आहे, पाण्याबरोबर. आता सोडियम ऑक्साईडची ज्या वेळेसला आपली पाण्याबरोबर रिॲक्शन होते त्यावेळेसला वेगळा घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो, आणि त्यालाच काय म्हणतात, या ठिकाणी दिलेलं नाही आहे पण त्या याला काय म्हणतात मित्रांनो, सोडियम हायड्रॉक्साईड. काय म्हणतो आपण त्याला, सोडियम हायड्रॉक्साईड असे म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं नाही आहे पण त्याचं नाव काय आहे मित्रांनो, सोडियम हायड्रॉक्साईड. कारण की Na म्हणजे काय असतं, तर सोडियम, आणि OH हा कोणाचा फॅक्टर आहे मित्रांनो, हायड्रॉक्साईडचा. ज्याप्रमाणे H कोणाचा असतो मित्रांनो, हायड्रोजनचा असतो, त्याचप्रमाणे OH कोणाचा असतो, हायड्रॉक्साईडचा. हे लक्षात ठेवा. ओके. तर या ठिकाणी कोणती अभिक्रिया घेतली आपली, Na2O H2O. आता इथे सुद्धा पहा रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. इथे किती Na2 आहेत, Na2 म्हणजे Na किती आहे, 2 आहेत का, पहा बरं इथं 2. त्यानंतर ऑक्सिजनसुद्धा किती आहे, इथे हा 1 आणि हा 1, म्हणजे इथं 2O झालेलं आहे. पहा इथं हा 2 आणि हा O, म्हणजे 2O म्हणजे O इथे 2 होते, हे 2 होते. इथं पण किती झाले मित्रांनो, 2 झाले, बॅलन्स झाली. हायड्रोजन इथे एकच होता. ओके, हायड्रोजन इथे किती होता, H2O म्हटलेलं, इथे किती होते, H2 होते. इथे किती आहेत मित्रांनो, पहा बरं, हा 2, हा 2चा आणि हा H म्हणजे 2H. झाली का बॅलन्स. म्हणजे दोन्ही ठिकाणी असणारे हायड्रोजन, सोडियम, ऑक्सिजन हे सगळे कसे पाहिजे मित्रांनो, सारखे आले तरच ती रिॲक्शन किंवा ती अभिक्रिया संतुलित झाली असे म्हटले जाते. लक्षात घ्या. आता पुढची अभिक्रिया तुमच्यासमोर दाखवलेली आहे. पुढची अभिक्रिया काय आहे ती पाहूया. पहा आता पुढची अभिक्रिया काय दिलेली आहे मित्रांनो, मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड मिळते, हे आपणास माहीत आहेच. हे मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया पावते व मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा अल्क तयार होतो. ज्याप्रमाणे इथे काय तयार होत होतं मित्रांनो, सोडियम हायड्रॉक्साईड तयार होत होतं, त्याचप्रमाणे इथे सुद्धा काय तयार होतं मित्रांनो, यम म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम ऑक्साईड या ठिकाणी पहा म्हटलेलं आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होतं, हे मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. ज्याप्रमाणे आपण इथे ह्या 2 रिॲक्शन पाहिल्या होत्या, ही आणि ही, ज्याप्रमाणे इथे आपल्याला Na2O भेटला होता त्याचप्रमाणे इथे काय भेटला, MgO भेटला. आता MgOची कोणाबरोबर अभिक्रिया झाली मित्रांनो, पाण्याबरोबर. तर त्यावेळेसला आपल्याला MgOH2 भेटलेला आहे, आणि तो कसा भेटला आहे ते पाहूयात. इथे पहा आता पहिल्या अभिक्रियेमध्ये काय झालेलं आहे, 2Mg हा सॉलिड आहे प्लस O2 म्हणजे काय आहे मित्रांनो, ऑक्सिजन आहे. आता मॅग्नेशियम किती आहेत, इथे 2 आहेत. ऑक्सिजन किती आहेत मित्रांनो, 2 आहेत. मग इथे पहा बरं, 2ने हा दोघांनाही गुणिले असतो, लक्षात ठेवा. म्हणजे 2 मॅग्नेशियम झाले आणि 2 ऑक्सिजन झाले, झाली बॅलन्स रिॲक्शन. म्हणजे त्याला काय म्हणतो, मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणतात. त्याला काय म्हणतात, मॅग्नेशियम ऑक्साईड. इथे दिलेले आहे पहा तुम्हाला, मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके. आता पुढची अभिक्रिया काय आहे मित्रांनो, ती पाहूया. 2 नंबरची इथे दिलेली आहे. आता हा मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजे MgO म्हणजे हे कोणाबरोबर रिॲक्ट होतो, पाण्याबरोबर. आता मला सांगा, Mg किती आहेत, 1 आहे. ऑक्सिजन इथे किती आहे, 1. म्हणजे इथे एक आहे ऑक्सिजन आणि इथे किती आहे मित्रांनो, 1 आणि 1 किती ऑक्सिजन झाले, 2. हायड्रोजन किती आहे तिथे, 2. म्हणजे हायड्रोजन किती यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. आणि ऑक्सिजनसुद्धा किती पाहिजे मित्रांनो, 2 पाहिजे. पहा बरं, इथे आहेत का 2. हा जो 2 असतो हा दोघांनाही गुणिले असतो, आणि Mg फक्त 1च आहे म्हणून इथे फक्त Mg किती आला, 1च आला. आणि इथे ऑक्सिजन 2 आहेत, हायड्रोजन 2 आहेत म्हणून किती घेतलं मित्रांनो आपण, असं ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे पहा,
OH2 म्हणजे हा जो 2 आहे हा या ऑक्सिजनला पण 2 वेळा गुंतो आणि हायड्रोजनला पण 2 वेळा गुंतो, म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते आपल्याला भेटतं. म्हणजे रिॲक्शन काय झाले मित्रांनो, संतुलित झाली. अभिक्रिया काय झाली, संतुलित अभिक्रिया त्या ठिकाणी झालेली आहे. असं या अभिक्रिया मित्रांनो आज आपण धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया आहे. मित्रांनो या अभिक्रिया काय करायच्या तुम्हाला मी आता सांगतो मित्रांनो. जसं जसं आपलं लेक्चर पुढे जाईल किंवा प्रत्येक दिवसाचं जे लेक्चर आहे तर प्रत्येक दिवसाचा तुम्हाला एक होमवर्क असणार आहे मित्रांनो. आणि तो होमवर्क काय आहे की या ज्या अभिक्रिया होतात एका पेजवरती कुठंतरी तुम्हाला त्या कुठंतरी त्या अभिक्रिया काय करायच्या आहेत, राईट करायच्या आहेत. आणि त्या राईट करून काय करायच्या आहेत, त्यांचं रोजच्या रोज तुम्हाला सराव करावा लागणार आहे. कारण की तुम्ही एक दिवसामध्ये ह्या रिॲक्शन सर्व तयार करू शकत नाही. त्यांना तुमचा रोजचा सराव पाहिजे. कमीत कमी एका दिवसाला एक अभिक्रिया जर केली तुम्ही तर नक्कीच बोर्ड एक्झामच्या आधीच किंवा 1-2 महिन्यामध्ये तुमचा संपूर्ण टॉपिक कवर झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. ह्या अभिक्रिया कुठेतरी एखाद्या पानावरती लिहा आणि ते पान समोर कुठेतरी ठेवा तुमच्या, म्हणजे रोजच्या तुम्ही त्या पाहू शकतात अभिक्रिया. अशा संपूर्ण अभिक्रिया आपण नियमित राहिलेला सुद्धा भाग आपण आपल्या पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. धातूंच्या पाण्याबरोबर होणारी जी अभिक्रिया आहे ती आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये असणार आहे. आणि त्या कशा असणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. नक्कीच तुमचा सहभाग प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावरती मिळत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, आपला जो चॅनल आहे तो पोहोचवण्याचं काम तुम्ही या माध्यमातून करा. नक्कीच सर्वांना ऑल द बेस्ट. सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. ओके, थँक्यू.